नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण दुधी भोपळ्याची वडी करणार आहे. त्याच्यासाठी इथे मी 2 दुधी भोपळे घेतलेले आहे आणि त्याला छान असं किसून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्याचे जे काटाचे जे बूड असते ना, ते मी कट करून घेतलेलं आहे. आणि आता याला 4 भागामध्ये कट करते आणि किसणीच्या सहाय्याने पूर्ण असं किसून घेते ह्या पद्धतीने. तर 1 वाटी याच्यामध्ये मी बेसन पीठ ॲड करते. नंतर 1 वाटी रवा ॲड करत आहे. नंतर ओवा ॲड करत आहे थोडासा. आणि परत याच्यामध्ये लाल तिखट ॲड करते, हळद ॲड करते, साखर 1 चम्मच आणि सोडा म्हणजे थोडा चिमूटभर. सोड्याच्या वरती मी थोडंसं ना निंबू पिळून घेते, जेणेकरून सोडानं छान असा फर्मंट होईल. आणि लास्टला मी मीठ टाकून घेते चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते, टेस्ट ही छान येते. तर बघा फ्रेंड्स, कोथिंबीरसुद्धा ॲड करून झालेली आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची याचं मी पेस्ट केला होता, तर बघू शकता हे सुद्धा टाकून घेतलेलं आहे मी. आणि आता पाणी न टाकता आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की दुधी भोपळ्याला पाणी खूप जास्त असते, त्याच्यामुळे पाणी टाकायचं नाही आहे बिलकुल. तर बघा, मी पाणी न टाकताच असंच मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. किती छान असं पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे. तर बघा, ह्या पद्धतीने मी मिक्स केलेली आहे. आता एक ना मी प्लेट घेते. तुम्ही ह्या पद्धतीचं झाकण असेल तर झाकणसुद्धा घेऊ शकता. इथे मी झाकणच घेतलेलं आहे डब्याचं. आणि तुमच्याकडे जर छान असं स्टीमर वगैरे असेल तर खूपच छान. तर बघा, तेल टाकून घेते मी या झाकणामध्ये आणि जे आपलं बॅटर आहे ना, ते टाकून घेते. तर बघा, हाताच्या सहाय्याने स्प्रेड करून घेते पूर्ण ह्याच्याकडे, झाकणामध्ये पूर्ण गोल गोल अशी छानपैकी स्प्रेड करून घेते. तर बघा फ्रेंड्स, या पद्धतीने झटपट तयार होणारी तुम्ही दुधी भोपळ्याची वडी करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. तर मी सुद्धा अगदी काहीही म्हणजे कुठलंही जास्त झंझट न करता झटपट तयार होणारी एकदम इझी पद्धतीने तुम्हाला ही मी दुधी भोपळ्याची वडी दाखवलेली आहे. तर बघा, स्प्रेड करून घेतलेला आहे. बाजूला मी कढई ठेवली होती, कढईमध्ये पाणी ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं स्टँड ठेवलेले आहे गोल. आणि हे जे आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, ठेवून घेतलं आणि याला मी झाकून घेते. अधेमध्ये चेक करायचं आहे. छान 20 ते 25 मिनिटे याला ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं आपलं हे दुधी भोपळ्याचं सेट होऊन जाईल. तर मी तुम्हाला दाखवते. अधेमध्ये चेक करायचं आहे फ्रेंड्स. तर बघा, मी ह्याच्यामध्ये चाकू खुपसून दाखवते. चाकूला जर काहीही डिकलं नसेल, काहीही डिकलेलं नाही आहे, म्हणजे आपला ह्या दुधी भोपळ्याच्या वड्या रेडी झालेल्या आहे. तर आता आपण काढून घेऊया. तर बघा, हे काढण्याची प्रोसेस ना थोडीशी सांभाळून करायची आहे, कारण की गरम गरम असते, चटका लागण्याची भीती असते. तर बघा, मी ह्या पद्धतीने काढून घेते. आणि आता याला थंड होऊ द्यायचं आहे, छान पूर्णपैकी थंड होऊ द्यायचं आहे. तर बघा, जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत याला कट करायचं नाही आहे. थंड झालेला आहे छान. आणि मी चाकूच्या सहाय्याने ना हे वड्या पाडून घेत आहे. तर जर तुम्ही थंड न होऊ देताच कापाल तर तुम्हाला चटकाही लागते आणि ते वड्या म्हणजे इझिली निघणार नाही, चिपकून राहणार. तर बघा, मी चाकूच्या सहाय्यानेच काढून बघली तर छान अशा निघत आहे, मोकळ्या मोकळ्या, आणि खायला पण खूप भारी लागत होत्या फ्रेंड्स. तर तुम्ही नक्की करून बघा. 1 दुधी भोपळा असला ना तरी होते, 2 असला तरी होते. 2 याच्या एवढ्या साऱ्या झालेल्या आहे बघा. आणि किती छान अशा मोकळ्या मोकळ्या निघत आहे. तर फ्रेंड्स, या पद्धतीने ना तुम्ही नक्की करून बघा. आणि याला मी आणि तुम्हाला सांगते, ह्या वड्या ज्या आहे ना, तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता, डीपली फ्राय करून घेऊ शकता किंवा शॅलो फ्राय करून घेऊ शकता. पण मी इथे दोन्हीही नाही करणार आहे.
मी छान अशी तडका पॅनमध्ये तेल टाकून जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि सोबतच खायला मिरच्यासुद्धा मी फ्राय करून घेणार आहे. तर ह्या पद्धतीचा मी याच्यावरती तडका देऊन घेणार आहे, म्हणजे आपल्याला जास्त तेल पण म्हणजे जाणार नाही, एकदम ऑइली पण होणार नाही. तर बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी दिसत आहे. मी तुम्हाला दाबूनसुद्धा दाखवत आहे. तर बघा खायला पण खूप छान झाली होती आणि मी तुम्हाला ना तोडूनसुद्धा दाखवते. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला कुठेतरी थोडंसं तरी आवडला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका की रेसिपीज कशा असतात आणि कशा नाही. तर बघा मी माझ्या चॅनलवरती भरपूर सारे रेसिपीज अपलोड केलेले आहे, अगदी सिंपल पद्धतीने, कमी तेलामध्ये, कमी मसाल्यामध्ये झटपट तयार होणाऱ्या आणि टेस्टी ह्या कशा करता येईल कमी म्हणजे साहित्यामध्ये, ते सुद्धा मी दाखवलेलं आहे. इवन वेट लॉससाठी सुद्धा मी रेसिपीज अपलोड केलेल्या आहे. तुम्ही नक्की चेकआउट करा माझ्या चॅनलला. तर फ्रेंड्स, कुठेतरी हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला थोडासा तरी आवडला असेल ना, तर प्लीज एक सबस्क्राईब, एक लाईक करायला विसरू नका. तर नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्रायबर हे खूप इम्पॉर्टंट असते, त्याच्यासाठी तुम्ही नक्की सपोर्ट करा फ्रेंड्स. तर बघा इथे छान अशी मी तडका देऊन घेतलेली आहे, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि ह्या मिरच्या आपल्याला खायला सुद्धा मी त्याच्यातच करून घेते आणि छान अशी फिरवून घेत आहे. आपण ढोकळ्याला सुद्धा ना असाच तडका देतो, सेम अगदी तसाच मी इथे सुद्धा तडका देऊन घेतलेला आहे. आणि इथे आपला दुधी भोपळ्याच्या वड्या रेडी झालेल्या आहे फ्रेंड्स. आवडला असेल तर परत एकदा म्हणते, प्लीज एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत. बाय.